नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की जंगलातील उग्रगंधा वनस्पतीमुळे सरपंचाच्या तावडीतून सुटलेले आदित्य आणि वैदेही रामू काकांच्या मदतीने प्रयोगशाळेच्या गुप्त तळघरात पोहोचले. तिथे आदित्यला त्याचे वडील डॉक्टर शशांक देशपांडे यांचे 25 वर्ष जुने कर्करोग रोधक संजीवनीचे मौल्यवान संशोधन सापडले. परंतु सरपंचाने तळघरात प्रवेश करून आदित्यवर बंदूक रोखली. पुढे काय घडते चला जाणून घेऊया अबोलीचे गूढ भाग 3 मध्ये. तर मग मरायला तयार व्हा. सरपंचाने ट्रिगरवर बोट ठेवले. तळघरातील वातावरण अत्यंत तणावपूर्वक झाले होते. सरपंचाच्या चेहऱ्यावर विजयाचा माज होता, पण आदित्य हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने नजरेनेच वैदेहीला एक इशारा केला. सरपंचाने गोळी झाडण्यासाठी बोट दाबण्याआधीच वैदेहीने जवळच टेबलवर पडलेली ऍसिडची एक जुनी काचेची बाटली पटकन उचलली आणि सरपंचाच्या गुंडाच्या पायांजवळ जमिनीवर जोरात फेकून मारली. बाटली फुटताच त्यातून निघणाऱ्या तीव्र धुराने आणि वासाने गुंडांचे डोळे चुरचुरू लागले. गुंडांमध्ये एकच गोंधळ उडाला. याच संधीचा फायदा घेत आदित्यने सरपंचाच्या हातावर जोराची लाथ मारली. सरपंचाच्या हातातील रिव्हॉल्वर सुटून दूर अंधारात पडली. आदित्यने सरपंचाला छातीवर जोराचा धक्का देऊन खाली पाडले. वैदेही, रामू काका, चला बाहेर, आदित्य मोठ्याने ओरडला. पण त्याच क्षणी सरपंचाच्या एका धिप्पाड गुंडाने सावरून वैदेहीचा हात धरला आणि तिला स्वतःकडे खेचले. त्याने आपल्या कमरेचा तीक्ष्ण सुरा काढला आणि थेट वैदेहीच्या गळ्यावर रोखला. थांब, एक पाऊलही पुढे टाकलंस तर हिचा गळा कापून काढेन. तो गुंड किंचाळला. वैदेहीच्या गळ्याला सुऱ्याचे टोक टेकले होते. तिच्या डोळ्यात भीती होती, पण तिने आदित्यकडे पाहिले. आदित्य, पळून जा. हे संशोधन याच्या हातात पडू देऊ नकोस. गप्पा बैस, गुंडांनी तिला दटावले. सरपंच हळूहळू जमिनीवरून उठला. त्याने कपड्यांवरील धूळ झटकली आणि एक विकृत हास्य केले. काय आदित्य बाबू, आता काय करणार? ती डायरी आणि वनस्पती माझ्या हवाली कर, नाहीतर तुझ्या नजरेसमोर तुझ्या प्रेमाचा बळी जाईल. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. एका बाजूला त्याच्या बाबांचे 25 वर्ष जुने देशसेवेचे स्वप्न होते, तर दुसऱ्या बाजूला वैदेहीचा जीव. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्य, नाही, बाबांचे स्वप्न मोडू नकोस, वैदेही ओरडली. शांत रहा वैदेही, आदित्यचा आवाज कापत होता. त्याने आपल्या हातातील ती काळी डायरी आणि काचेची बाटली हळूहळू खाली जमिनीवर सरकवली. सरपंच, हे घे तुझे संशोधन, पण वैदेहीला सोडून दे. हा हा हा, शेवटी प्रेमाचाच विजय झाला ना. सरपंच मगरुरीने हसला. त्याने आपल्या एका गुंडाला ते संशोधन उचलण्यास सांगितले. गुंड झुकून ती डायरी उचलणार तितक्यात बाहेरील पायऱ्यांवरून अचानक मोठा कडाडणारा आवाज आला आणि धुराची नळकांडी तळघरात येऊन पडली. संपूर्ण तळघरात रासायनिक पांढरा धूर पसरला. हे काय आहे? सरपंच गोंधळला. धुराच्या आडोशाने रामू काकांनी पुढे होऊन वैदेहीला पकडलेल्या गुंडाच्या पाठीवर लाकडी काठीने जोरात प्रहार केला. गुंड वेदनेने विव्हळत खाली पडला आणि वैदेही त्याच्या तावडीतून सुटली. आदित्यने क्षणाचाही विलंब न करता वैदेहीला स्वतःजवळ खेचले आणि जमिनीवरील ती डायरी व वनस्पतीची बाटली उचलून आपल्या बॅगेत कोंबली. चला लवकर, आदित्य ओरडला. आदित्य, वैदेही आणि रामू काका वेगाने तळघराच्या पायऱ्या चढून बाहेर बागेत आली. सकाळचे 6 वाजले होते. हवेत अजूनही गारवा होता. रामू काका, तुम्ही आणि वैदेही इथून सुरक्षित ठिकाणी जा. मी मुख्य रस्त्यावर जाऊन पोलिसांना घेऊन येतो, आदित्य म्हणाला. नाही आदित्य, मी तुला एकटे सोडणार नाही. वैदेहीने त्याचा हात घट्ट धरला. सरपंच पूर्ण गावात अफवा पसरवेल आणि तुला पकडण्याचा प्रयत्न करेल. आपण एकत्रच जाऊ.
वैदेही, समजून घे. सरपंचाची ताकद या गावात खूप आहे. आपल्याला तालुक्याचं पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे. आदित्य तिची समजूत घालत म्हणाला. तितक्यात संशोधन केंद्राच्या मुख्य वेशीवरून सरपंचाच्या इतर गुंडांच्या गाड्या येताना दिसल्या. वेळ खूप कमी आहे, चला जंगलाच्या मागच्या बाजूने निघूया, रामू काकांनी सांगितले. तिघेही जंगलातील त्या जुन्या पाऊलवाटेने धावू लागले. सरपंचाचे गुंड आता त्यांच्या मागे पडले होते. जंगलात ठिकठिकाणी गाड्यांचे आवाज आणि गुंडांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. धावत असताना अचानक रामू काका थांबले. आदित्य, ही पाऊलवाट पुढे जाऊन तालुक्याच्या महामार्गाला मिळते. तिथून तुम्हाला शहरात जाणारी बस किंवा गाडी मिळेल, पण मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. का रामू काका? वैदेहीने काळजीने विचारले. मला गावात जाऊन जनार्दनला सोडवले पाहिजे. सरपंच माझ्या मित्राचा जीव घेईल. तुम्ही दोघे पुढे जा आणि पोलिसांना घेऊनच गावात परत या, रामू काका ठामपणे म्हणाले. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. रामू काकांनी आदित्याच्या हातावर हात ठेवला. आदित्य, तुझ्या बाबांचे स्वप्न आणि माझ्या मित्राची मुलगी तुझ्या स्वाधीन करतो आहे, यांचे रक्षण कर. रामू काका पुन्हा गावाच्या दिशेने निघून गेले. आदित्य आणि वैदेही आता महामार्गाच्या दिशेने पुढे निघाले. सुमारे अर्धा तास चालल्यानंतर त्यांना समोर डांबरी रस्ता आणि पोलिसांची एक गाडी उभी असलेली दिसली. आदित्य, तिकडे पहा, पोलीस, वैदेही आनंदाने म्हणाली. दोघेही वेगाने रस्त्याकडे धावले. गाडीजवळ पोहोचताच आदित्यने पोलीस इन्स्पेक्टरला हाक मारली. इन्स्पेक्टर साहेब, कृपया मदत करा. अबोलीवाडीचे सरपंच रघुनाथराव यांनी. पण आदित्यचे वाक्य पूर्ण होण्याआधीच पोलीस गाडीतून स्वतः सरपंच रघुनाथराव बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ इन्स्पेक्टरही खाली उतरला. सरपंचाच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विजयी हास्य होते. वाह आदित्य बाबू, तुम्ही स्वतःहूनच पोलिसांच्या हवाली झालात, सरपंच हसत म्हणाला. इन्स्पेक्टरने आदित्यकडे पाहिले आणि कडक आवाजात म्हणाला. आदित्य देशपांडे, तुमच्यावर अबोलीवाडीतील सरकारी संशोधन केंद्रात बेकायदेशीर घुसखोरी करणे, तिथे आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि गावातील सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ वैदेहीचे अपहरण करण्याचा गंभीर आरोप आहे. आदित्य आणि वैदेही स्तब्ध झाले. काय? हे खोटे आहे इन्स्पेक्टर साहेब. सरपंचानेच 25 वर्षांपूर्वी माझ्या बाबांची हत्या केली आणि आज. आदित्य ओरडला. बंद करा तुमचा ड्रामा, इन्स्पेक्टरने मध्येच तोडले. सरपंच साहेबांनी आधीच तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गावकऱ्यांचेही हेच म्हणणे आहे. वैदेही पुढे झाली. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सरपंचाच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. हे सरपंचच खरे गुन्हेगार आहेत. माझ्या बाबांना त्यांनी घरात डांबून ठेवले आहे. वैदेहीजी, तुम्ही या चोराच्या जाळ्यात अडकला आहात. आम्ही तुम्हाला वाचवायलाच आलो आहोत, इन्स्पेक्टर म्हणाला आणि त्याने आपल्या पोलिसांना इशारा केला. अटक करा याला. 2 पोलिसांनी आदित्याचे हात मागे बांधले. सरपंचाने आदित्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरील बॅग हिसकावून घेतली. त्याने बॅगेची चेन उघडून आत पाहिले. ती काळी डायरी आणि कर्करोग रोधक संजीवनी वनस्पतीची ती काचेची बाटली आत सुरक्षित होती. अखेर 25 वर्षांचे माझे स्वप्न पूर्ण झाले. सरपंच डोळ्यात हवस घेऊन हसला. सरपंच, ते माझ्या बाबांचे संशोधन आहे, त्याला हात लावू नकोस. आदित्य पोलिसांच्या पकडीत तडफडत ओरडला. सरपंचाने ती बाटली हातात घेतली आणि इन्स्पेक्टरला म्हणाला. इन्स्पेक्टर, या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि असा बंदोबस्त करा की तो पुन्हा कधी कोर्टात उभा राहू शकणार नाही. वैदेहीने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण एका महिला पोलिसाने तिला बाजूला केले. आदित्य, वैदेही जोरात किंचाळली. पोलिसांची गाडी आदित्यला घेऊन वेगाने निघून गेली. वैदेही रस्त्यावर गुडघ्यावर खाली कोसळली. तिचे अश्रू थांबत नव्हते. सरपंच तिच्याजवळ आला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवणार तितक्यात वैदेहीने त्याचा हात झटकला आणि रागाने त्याच्याकडे पाहिले. सरपंच, तुम्ही आदित्याला आणि या गावाला संपवू शकत नाही. देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. वैदेही गरजली. देव?
या गावात मीच देव आहे वैदेही. सरपंच क्रूरपणे हसला. आता ती डायरी आणि वनस्पती माझ्याकडे आहे. उद्या सकाळीच आंतरराष्ट्रीय कंपनीचे लोक या औषधाचा सौदा करायला येत आहेत. हजारो कोटी रुपये मिळतील मला. आणि तू तू गुपचूप माझ्याशी लग्न करशील, नाहीतर तुझ्या बाबांचा मृतदेहच तुला पाहायला मिळेल. वैदेहीचा थरकाप उडाला. सरपंच तिला घेऊन आपल्या गाडीत बसला आणि गावाच्या दिशेने निघून गेला. संध्याकाळ झाली होती. तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या अंधाऱ्या कोठडीत आदित्य बंद होता. त्याच्या अंगावर मारहाणीचे डाग होते, पण त्याच्या नजरेत एक वेगळीच धगधगती आग होती. तो स्वतःशीच पुटपुटला, बाबा, मी हार मानणार नाही. वैदेहीला आणि तुमच्या संशोधनाला मी या नराधमाच्या तावडीतून नक्की सोडवेन. अचानक कोठडीच्या मागील खिडकीचा लोखंडी गज हल्ल्याचा आवाज आला. आदित्यने वळून पाहिले. खिडकीबाहेर सावलीत एक अनोळखी व्यक्ती उभी होती. कोण होती ती रहस्यमय व्यक्ती? आदित्य पोलीस कोठडी तोडून सरपंचाचा हजारो कोटींचा आंतरराष्ट्रीय सौदा रोखू शकेल का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.